आरव आणि त्याची लहान बहीण सिया गावाच्या काठावर खेळत होते. अचानक त्यांच्यासमोर एक मोठा घुबड आला. त्याच्या डोळ्यांत चमक होती आणि तो माणसासारखा बोलू लागला. तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला जादुई जंगल दाखवतो. दोघंही थोडे घाबरले पण उत्सुकतेने त्याच्या मागे गेले. जंगलात आत शिरताच झाडांच्या फांद्यांवर रंगीबेरंगी दिवे लुकलुकू लागले. झाडं हळूच गाणी म्हणत होती तर फुलपाखरं आकाशात नाचत होती. घुबड म्हणाला, या जंगलात एक खजिना दडलेला आहे, पण तो फक्त शूर मुलं मिळवू शकतात. आरव आणि सिया पुढे गेले. अचानक जमिनीखालून हलक्या आवाजात कुजबुज ऐकू आली. ते एक कोडं होतं, ज्याला पंख नाही तरीही उडतं. ते काय? सियाने पटकन उत्तर दिलं, विचार. कोडं सुटताच जमिनीखालून एक छोटं पेटीचं दार उघडलं. त्यात सोनं चांदी नव्हतं, पण रंगीबेरंगी पुस्तकं आणि जादुई पेन्सिली होत्या. घुबड म्हणाला, हा तुमच्यासाठी खरा खजिना आहे. या पुस्तकांत नवीन जगं आहेत आणि पेन्सिली तुमची स्वप्न खरी करतील. आरव आणि सिया आनंदाने उड्या मारू लागले. त्यांनी ठरवलं की हा खजिना फक्त स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण गावातील